रामकृष्ण हरी माऊली. काल दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेलो होतो. श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. श्रीकृष्णांचा नवीन वेगळा पोशाख, दररोजचं नवीन वेगळं रूप आणि हा सजलेला चेहरा पाहून अगदी मन भरून येतं. डोळ्यातून पाणी येतं श्रीकृष्णांचं दर्शन घेताना. खरोखरच श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत की काय असं वाटतं. ताईंनी, दादांनी, आहोंनी, मी सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि ऊन खूप कडक असल्यामुळे त्या दोघांनीही टोपी घातली होती. आहोंना माहीत नव्हतं मी त्यांचा शूट घेते. श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी मनच राहत नाही. किती जरी ऊन असलं आणि काय असलं तरी जावंसंच वाटतं. त्यामुळे आम्ही दुपारीच निघालो दर्शनासाठी. नंतर आम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं. हे गणपती बाप्पा नवसाला पावणारे आहेत. खूप पावतात हे गणपती बाप्पा असे म्हणतात आणि खरंच अनुभव आलेला आहे आम्हाला पण. इकडं ताईचं मम्माचं लाड करायला चालू होतं बघा. नंतर आम्ही श्री विठ्ठल दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो. पाहतो तरी काय, ही गर्दी पहा श्री विठ्ठल मंदिराजवळ. खूपच गर्दी होती भाविकांची. आता चैत्रवारी जवळ आलेली आहे. मोठी वारी असते ही सुद्धा. खूप भाविक येतात त्या वारीला. आणि 4 वाजल्या होत्या तरीसुद्धा ऊन होतं खूप. आम्ही मुखदर्शन घेतलं आणि दुपारची 4 वाजताची वेळ असल्यामुळे चरणदर्शन रांग थांबवली होती. त्यामुळे श्री विठ्ठल आम्हाला चरणापासून ते मुखापर्यंत असे हुबेहूब पाहायला भेटले. आतमध्ये देखील भाविक नव्हते. त्यामुळे खूप छान दर्शन झालं विठ्ठलांचं. नंतर आम्ही नामदेव पायरींचं दर्शन घेतलं आणि ताईचं ऊन खूप लागत होतं. त्यामुळे रिॲक्शन बघा तिची कशी होती. नामदेवांचं दर्शन घेतलं. मनाला फारच प्रसन्न वाटलं. आपण दररोज श्रीकृष्णांच्या, श्री विठ्ठलांच्या नजरेसमोर जातोय. त्यांना आपण पाहतोय. आपण त्यांच्या दररोजचं त्यांच्या परिसरात वागतोय, वावरतोय ह्याचा फार आनंद होतो. नंतर आम्ही रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो बघा पंढरपूर येथे. कारण आहोंना विचारायचं होतं की तिरुपती बालाजी येथे रेल्वे कधी आणि किती वाजता जाते. तर रविवारी संध्याकाळी 8 वाजता ही रेल्वे जाते तिरुपती बालाजीला. आणि इकडे बघा ही वाफेवरची जी रेल्वे होती तीच आहे इथे. ते वाफेवरच्या रेल्वेचे हे इंजिन आहे. आणि आहो सांगत होते ह्या रेल्वेने मी प्रवास केला आहे पंढरपूर ते सांगोला. आणि तेव्हा 5 रुपये तिकीट होतं. आणि असं ह्याचं शूट घ्यायला चालू होतं. तरी दादा आणि ताई विचारत होते आता ही का रेल्वे चालत नाही, इथं का ठेवली आहे. मग आहोनी सांगितलं हा रूळ आता छोटा आहे, असे रूळ नाही आहेत आता. इंग्रजांच्या काळातील ही रेल्वे आहे. हे इंजिन आहे रेल्वेचं पुढचं. नंतर खूप भूक लागली होती. ताईने हट्ट केला हॉटेलमध्ये जाण्याचा जेवणाचा. तर तो पप्पानी पुरवला सुद्धा. पापड घेतलं होतं असं. आणि इकडे पापड खायला चालू होतं ताईचं, दादांचं, आहोंचं. आपल्या मुलांच्या आनंदामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सुखाचा वाटा असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आईवडिलांचं खूप मोठं सुख आणि समाधान. तर असं हे आमचं पापड खायला चालू होतं बघा. ऑर्डर केली होती जेवणासाठी, तोपर्यंत पापड खायचं होतं आम्हाला. आणि नंतर इथे जेवणासाठी असं प्लेट वगैरे मांडल्या होत्या आणि खूप भूक लागली होती सगळ्यांना. आणि ककडी खायची चालू होती. इकडे मस्ती चालू होती. आणि पनीर यायचं म्हणून असं ताईचं बघा लाड करायला चालू होतं. कारण पनीर खूपच आवडतं ताईला माझ्या. इकडे पनीर रोटी, पनीर मालवणी घेतलं होतं. हे रस्सा भाजी. बाळांनी पोट भरून जेवणाचा आनंद घेतला. बाळाचा आनंद म्हणजे आमचा आनंद. रामकृष्ण हरी.